अखेर अर्णव समोर ईश्वरीच्या आईचं सत्य आलंच. अर्णवने फोटो आणि ते रेकॉर्डिंग दोन्हीही पाहिलं. आता अर्णव ईश्वरीकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मागणार हे नक्की. नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आता आजी ईश्वरीला एका झाडाजवळ घेऊन आलेले असतात आणि तिथे घंटा बांध असं सांगत असतात. आता ईश्वरी सुद्धा खूपच श्रद्धेने ती घंटा बांधत असते. ईश्वरी खूपच टेन्शन मध्ये असते. आता ईश्वरी त्या घंटाकडे पाहतच म्हणत असते, देवाला प्रार्थना करत असते, हे देवा, जरी अर्णव सरांना माझ्या आईचं सत्य कळलं तर त्याचा परिणाम आमच्या नात्यावर होऊ देऊ नको. आता ईश्वरी तर घंटा बांधतच असते. तेवढ्यातच अर्णव इकडे तिच्या आईकडे आलेला असतो ना. आता अर्णव तिच्या आईला विचारत असतो, काकू मला सांगाल का तुम्ही ईश्वरीच्या तिच्या पार्टनर बद्दलच्या काय अपेक्षा होत्या बरं? तिला कसा नवरा हवा होता? आता अर्णव असा विचारत असतो. म्हटल्यानंतर ईश्वरीची आई थोडीशी घाबरूनच म्हणते, आता तुम्ही हे सगळं का विचारत आहात बरं? त्यानंतर अर्णव म्हणतो, नाही तसं काही गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे आमच्या दोघांचं लग्न झालं ते कोणत्या परिस्थितीत झालं ते तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे मला माहीतच नाही की तिला कशा पद्धतीचा नवरा हवा होता. हे ऐकून आता ईश्वरीची आई म्हणते, ठीक आहे मी सांगते तिला कसा नवरा हवा होता. आता इकडे मात्र ईश्वरी खूपच टेन्शनमध्ये असते. हे पाहून आजी म्हणत असतात, ईश्वरी मी तुला केव्हापासून पाहत आहे, तुला कोणती तरी गोष्ट टोचत आहे. तू कोणत्या तरी गोष्टीच्या खूप टेन्शनमध्ये आहेस. आता आजी म्हणत असतात, मगाशी गुरुजी बोलत होते म्हणून मी काही बोलले नाही, पण आता मी तुला विचारते, कसलं दडपण आलंय एवढं तुझ्या मनावर? आता ईश्वरी म्हणते, नाही आजी असं काही सुद्धा नाही. त्यानंतर आजी म्हणत असतात, हे बघ ईश्वरी, मी तुला एक गोष्ट सांगतो, नवरा बायकोंचा संसार हा विश्वासावर चालत असतो. माझ्या सात्विकाचा संसार या विश्वासामुळेच मी उद्ध्वस्त होताना पाहिला आहे. आता आजी ईश्वरीला सांगत असतात, तू आणि चिंटू हा विश्वासाचा नियम नक्की पाळाल. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हो पाळेन ना. आता आजी म्हणत असतात, ईश्वरी अर्णव पासून काही सुद्धा लपवून ठेवू नकोस आणि कधीच ठेवू नकोस, जमेल का तुला हे? त्यावेळेला ईश्वरी मानेनेच हो असं म्हणत असते. आता ईश्वरी स्वतःच्या मनातच विचार करत असते, कदाचित सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकणारं सत्य मला कळालं आहे आणि हे सत्य मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे आजी, पण त्या अगोदर मी हे सगळं माझ्या आईशी बोलणार आहे, मगच तुम्हा सर्वांना सांगणार आहे. आता ईश्वरी पुन्हा विचारांमध्ये मग्न होते. तेवढ्यातच आजी म्हणतात, काय झालं ईश्वरी, झालंय का तुझं? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हो. आता ईश्वरी म्हणते, निघायचं का आपण? त्यावेळेला आजी म्हणतात, अगं आरतीची वेळ झालीच आहे, मग आपण करूनच निघूया ना. आता ईश्वरी हो असं म्हणते आणि आजी तेथून जातात. आता ईश्वरी सुद्धा जाता जाता पाठीमागे वळून त्या घंटाकडे पाहत असते. आता इकडे ईश्वरीची आई अर्णवला सांगत असते, अहो ईश्वरीने असं आम्हाला कधीच स्पष्ट सांगितलं नाही की तिला कसा नवरा हवा होता. ती आता बडबडी आहे, सगळं काही मनमोकळेपणाने बोलते, पण तिने नवऱ्याविषयी कधीच मत मांडलं नाही. पण एक सांगू का तुम्हाला, जेव्हा तुम्हाला आणि ईश्वरीला मी सोबत पाहते ना, त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्यापेक्षा चांगला नवरा इशूला कधीच मिळाला नसता. म्हणजे म्हणायचं झालं तर सर्वार्थाने अगदी इशूसाठी योग्य नवरा म्हणून तुम्हीच आहात. त्यावेळेला अर्णव म्हणतो, काकू तुम्हाला खरंच असं वाटतं का? त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते, हो अगदीच तसं वाटतं, अगदी ठामपणे मला तसंच वाटतंय. तुमच्या दोघांची जोडी एकदम छान आहे आणि तुम्हा दोघांना त्या देवाने एकत्र आणलं आहे आणि तो देव तुमच्या आयुष्यात काही सुद्धा वाईट करणार नाही, सगळं चांगलंच करेल. आणि मी तर नेहमी म्हणते, इशूला तुमच्यापेक्षा चांगला नवरा मिळालाच नसता, तिचं कोणतं तरी पुण्य म्हणूनच तुम्ही तिला नवरा म्हणून मिळाला. आता अर्णव म्हणतो, म्हणजे एकंदरीत मिस इंदोरला नवरा म्हणून माझ्यात काहीच कमी दिसणार नाही तर? आता ईश्वरीची आई म्हणते, हो नक्कीच. आता ईश्वरीची आई अर्णवला म्हणत असते, तुम्ही बसा, मी नम्रताला पाठवून देते. असं म्हणून आता ती ईश्वरीच्या बाबांच्याकडे जाते. तेवढ्यातच नम्रता बाहेर येते. आता इकडे अर्णव स्वतःच गालातल्या गालात हसत असतो. तेवढ्यातच जिजू म्हणून नम्रता तिथे येते. आता अर्णव सुद्धा हाय नम्रता म्हणून तिच्याशी बोलायला सुरू करतो आणि आता अर्णव फिरून तोच प्रश्न नम्रताला सुद्धा विचारतो, नम्रता मला एक सांग, मी इंदोरला कसा नवरा हवा होता बरं? आता नम्रता अर्णवला म्हणत असते, जिजू मला माहित आहे तुम्ही असं का विचारत आहात. त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं मग सांग ना, माहित आहे तर. त्यावेळेला नम्रता म्हणते, तुम्हाला खरं सांगू का, इशूने मला कधीच असं
सांगितलं नव्हतं की तिला कसा नवरा हवा आहे, पण एक आहे, आमच्या इशूला सगळं काही फिल्मी आवडतं, म्हणजे जसं पिक्चरमध्ये दाखवतात ना अगदी तसं. आता नम्रता अर्नवला सांगत असते, जिजू तुम्ही सुद्धा तसंच करा, मग बघा आमची इशू नाही 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 तुमची बायको कशी खुश होऊन जाते ते. आता नम्रता आणि अर्णव बोलतच असतात, तेवढ्यातच ईश्वरीची आई आतून येते. आता ईश्वरीची आई अर्णवला म्हणत असते, अर्णव आम्ही दोघे पुण्याला गेलो होतो, त्यावेळेला एका देवळामध्ये गेलो होतो आणि तिथे आम्ही दोघांनीही तुमच्या सुखी संसारासाठी प्रार्थना केली आणि तेथून हा धागा आणला आहे. आता ईश्वरीच्या आईच्या हातामध्ये एक धागा असतो लाल रंगाचा, तो अर्णवला दाखवतच म्हणत असतात त्या, हा धागा तुम्ही दोघांनीही जवळ ठेवायचा आहे, हा धागा तुम्हा दोघांना कधीही वेगळं होऊ देणार नाही, एकत्र बांधूनच ठेवेल. आता हे सगळं पाहून नम्रता म्हणते, अगं आई हे धागा वगैरे असलं जिजूंना नाही आवडत. त्यावेळेला इशूची आई म्हणते, अगं हो मला माहीत आहे, पण माझ्या आग्रहाखातीर ते नाही म्हणणार नाहीत, आईच्या श्रद्धेखातीर घेतील ते बांधून धागा. असं म्हटल्यानंतर अर्णव सुद्धा हसत हसतच हात पुढे करतो आणि हो काकू बांधा तो धागा असं म्हणतो. आता ईश्वरीची आई अर्णवच्या हातामध्ये तो लाल पिवळा धागा बांधते आणि अर्णव सुद्धा आता तो बांधून घेतो. आता अर्णव चला मी निघतो, माझी महत्वाची मीटिंग आहे असं म्हणतो आणि तेथून निघून जातो. आता ईश्वरीची आई नम्रताला म्हणत असते, नमू तुला सुद्धा अर्णवने तोच प्रश्न विचारला का ग? त्यावेळेला नम्रता सुद्धा हो असं म्हणते. आता ईश्वरीची आई म्हणत असते, नमू आपल्या ईश्वरीची अर्णव किती काळजी घेतात ना, खरंच आपल्या ईश्वरीचं खूप नशीब चांगलं आहे की असा नवरा मिळाला आहे काळजी करणारा. आता नम्रता सुद्धा हो हो बरोबर आहे आई तुझं असं म्हणत असते. आता नम्रताची आई म्हणते, चला नम्रता आता आपण स्वयंपाकाचं पाहूया. आता इथे अर्णव ईश्वरीसाठी गिफ्ट खरेदी करून गाडीमध्ये बसलेला असतो. आता ते गिफ्ट पिशवीतून तो काढतो आणि स्वतःच्या हातामध्ये धरतो. आता ते गिफ्ट असं असतं की ते काचेचं गिफ्ट असतं आणि त्या काचेच्या आतमध्ये बाहुला आणि बाहुली दोघे डान्स करत असतात. आता अर्णव त्या गिफ्टमध्ये इतका हरवतो की त्या बाहुला बाहुलीच्या जागी ते दोघेच त्याला दिसायला सुरू होतात. आता इथे अर्णव आणि ईश्वरी छान रोमॅन्टिक डान्स करतात आणि रोमॅन्टिक सॉन्ग सुद्धा सुरू असतं. आता अर्णव पूर्णपणे त्या स्वप्नामध्येच मग्न झालेला असतो. आता अर्णव त्या स्वप्नातून बाहेर येतो आणि त्या गिफ्टकडे पाहतच स्वतःलाच म्हणत असतो, अर्णव हे तू खरेदी केलं आहेस, हे तू घेतलं आहेस खरंच का? अर्णव राजेश शिर्के तुमच्यात खूपच बदल झाला आहे, तुम्ही आता गिफ्ट घ्यायला लागलात की, तू तर आता फिल्मी वागायला लागलास की, अगदी फिल्म मधल्या सारखं गिफ्ट घेतलं आहे. मी सिंदोर तुझ्यासाठी मी गिफ्ट खरेदी केलं आहे, हळूहळू मी तुझ्यासारखाच वागायला लागलो आहे. आता अर्णव पुन्हा एकदा त्या गिफ्टकडे पाहतो आणि पिशवीमध्ये ठेवून देतो आणि आता तो घरी यायला निघतो. आता अर्णव घरी पोहोचतो. आता गाडीतून खाली उतरतो आणि पुन्हा एकदा ते गिफ्ट पिशवीतून काढून पाहत असतो आणि म्हणत असतो, आता मला अपेक्षा आहे की मी सिंदोरला माझं हे गिफ्ट, माझं हे फिल्मी वागणं आवडेल आणि या गिफ्टद्वारे माझ्या भावना सुद्धा तिच्यापर्यंत पोहोचतील. आता अर्णव रूम मध्ये येतो आणि पुन्हा पिशवीतून ते गिफ्ट काढतो आणि पाहतो आणि त्या गिफ्टकडे पाहतच म्हणत असतो, मी सिंदोर हे तुझ्यासाठी. आता अर्णव या गिफ्टकडे पाहतच असतो. तेवढ्यातच अर्णवला फोन येतो शिर्केंचा. आता अर्णव फोन आलाय म्हटल्यानंतर ते गिफ्ट तिथेच खाली टिपॉयवर ठेवतो आणि फोनवर बोलत बोलतच खाली येतो. आता खाली आल्यानंतर तिथे मामी असतात. अरे अर्णव मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता अर्णव फोनवर बोलत बोलतच मामींना म्हणत असतो, अगं मला माहित आहे मामी तुला माझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, पण आता सध्या मी कामात आहे, खूप महत्वाच्या कामात आहे असं म्हणून अर्णव पुन्हा मामींना टाळतो. आता अर्णव तेथून गेल्यानंतर या मामी म्हणत असतात, हा तर अजून व्यवस्थित आहे की, म्हणजे याने ते फोटो अजून पाहिलेच नाहीत. ईश्वरी देवळातून घरी येण्या अगोदर मला काहीही करून ते फोटो अर्णव समोर आणलेच पाहिजे. आता या मामी काय करू ते फोटो कसे अर्णव समोर आणू या विचारात असतात. तेवढ्यातच एक आयडिया करतात आणि स्टडी रूम मध्ये अर्णवकडे जातात. आता इथे अर्णव लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. आता या मामी अर्णव जवळ येतात आणि म्हणतात, अर्णव कामात आहेस का रे तू? आता अर्णव म्हणतो, मामी मी कामात आहे, पण काय बोलायचं आहे बोल ना, मी ऐकतोय. त्यावेळेला मामी म्हणत असतात, सॉरी अर्णव, म्हणजे सोन्याच्या पादुका ईश्वरीने चोरल्या आहेत हा आरोप तिच्यावर केल्यावर तुला खूपच राग आला होता. आता अर्णव म्हणतो, अगं मी ते कधीच विसरलो आहे, तू सुद्धा विसर. आता मामी म्हणत असतात, अरे अर्णव पण तू खुश होशील आणि माझी चूक विसरून जाशील असं काहीतरी मी तुझ्यासाठी केलं आहे.
आता अर्णव काम करत करतच म्हणत असतो, अगं मामी असं काय केलं आहेस तू? त्यावेळेला मामी म्हणत असतात, अरे अर्णव म्हणजे तुला काही इंटरेस्टच नाही वाटतं त्यात. मला तर असं वाटलं होतं तुझा सगळा आनंद, सगळं जग एकीकडे आणि ती गोष्ट एकीकडे असेल. आता अर्णव म्हणत असतो, मामी काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल, मी खूप बिझी आहे आणि मला हे काम सुद्धा पूर्ण करायचं आहे. त्यावेळेला आता मामी म्हणतात, अरे सात्विका ताईंचं एक जुनं पत्र होतं रे. आता अर्णव पटकन काम सोडतो आणि मामींना म्हणतो, आईचं पत्र कुठे आहे? त्यावेळेला मामी म्हणतात, अरे मला माहीत होतं आईचं पत्र ऐकून तू खूप खुश होशील. अरे कपाट आवरताना मला ते पत्र मिळालं आणि मी ते तुला देणारच होते आणि तुला ते खूप आवडेल, तुला खूप आनंद होईल म्हणून तिथेच तुमच्या टेबलवर ठेवलं होतं, तुला दिसलं नाही का? आता अर्णवला आठवतं की ते गिफ्ट त्याने तिथेच टेबलवर ठेवलेलं असतं, तिथं तर काहीच नसतं. म्हणून अर्णव म्हणतो, मामी टेबलवर तर काहीच नव्हतं. त्यावेळेला मामी म्हणतात, अरे देवा, म्हणजे आता ईश्वरीने उचलून कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये वगैरे ठेवलं असेल, जाऊन बघ जा ना. आता मामी म्हणतात, त्या पत्रामध्ये तुझ्या आईने तुझ्यासाठी जे काही लिहिलं आहे ना ते वाचून तुला खूपच आनंद होईल बघ. त्यावेळेला अर्णव थँक्यू सो मच मामी असं म्हणत असतो. आता अर्णवला राहवतही, आता त्याला कधी एकदा आईचं पत्र वाचतोय असं झालेलं असतं. आता मामी म्हणतात, अरे जा ना, जा ते पत्र वाचून घे. आता अर्णव सुद्धा तेथून पटकन काम सोडून निघतो. आता इकडे मामी स्वतःच बडबडत असतात, एकदा का ते अर्णव फोटो पाहू दे, इतके वर्ष झालं मी ज्या गोष्टीची वाट पाहत होते ना ती गोष्ट आत्ता घडणार आहे. अर्णवचा राग इतका जास्त असेल की अर्णवच्या रागाच्या स्फोटामध्ये सगळं घर उद्ध्वस्त होईल. आता या मामी स्वतःशीच बडबडत म्हणत असतात, दॅट इज दॅट. आता अर्णव घाईघाईने इकडे रूममध्ये आलेला असतो आणि तिथेच टेबलवर सगळीकडे पत्र शोधत असतो. आता त्याला कुठेच ते पत्र मिळत नाही. आता अर्णव म्हणत असतो, पत्र कुठे आहे? कुठेच मिळत नाही पत्र. आता अर्णव स्वतः विचार करतो, मामी म्हणाल्या तसं मी सिंदूरने ते कपाटामध्ये तर ठेवलं नसेल ना, असं म्हणून आता अर्णव जातो कपाटाकडे आणि कपाट उघडतो आणि पहिल्यांदा तो ड्रॉवरच उघडतो. आता त्या ड्रॉवरमध्ये ईश्वरीच्या आईचा आणि त्याच्या बाबांचा फोटो आणि त्याच्यावर मोबाईल असतो, ज्यामध्ये ईश्वरीने आईला पाठवण्यासाठी रेकॉर्डिंग केलेलं असतं. आणि आता भयंकर ट्विस्ट मालिकेमध्ये दाखवला आहे तो म्हणजे अर्णवने तो फोटो हातामध्ये घेतलेला असतो आणि मोबाईल सुद्धा घेतलेला असतो. आता त्या फोटोकडे पाहून अर्णवला इतका धक्का बसलेला असतो आणि रागाने त्याचे डोळे लाल बुंद झालेले असतात. आता तो फोटोमध्ये पाहत असतो की ईश्वरीची आई तिथे बसली आहे आणि त्याचे वडील तिच्या हातामध्ये हात घेऊन तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे. आता हे सगळं चित्र पाहून अर्णवला मात्र भयंकर राग येत असतो, भयंकर म्हणजे खूपच राग येत असतो. आता अर्णव त्या फोटोकडे पाहतच म्हणतो, मी सिंदूरची आई आणि माझे बाबा. आता अर्णवला जुन्या गोष्टी आठवायला सुरू होतात, ज्यामध्ये त्याच्या आईचं आणि बाबांचं भांडण लागलेलं असतं आणि लहानपणीचा अर्णव चोरून हे भांडण ऐकत असतो. आता त्याची आई म्हणत असते, माझं सगळं जग तुमच्यामध्ये होतं, मी तुमच्यावर किती विश्वास ठेवला होता. त्यामध्ये आता वडील म्हणत असतात, मी तसं काहीही केलेलं नाही, मी तुला फसवलेलं नाही. त्यावेळेला अर्णवची आई म्हणत असते, अहो सगळीकडे तुमचे आणि त्या मुलीचे फोटो छापून आले आहेत, काय नेमकं चाललं आहे हे तुमचं? मी तुम्हाला दिलेली साथ, आपली मुलं, सगळं काही विसरलात. बघा तुम्ही, त्या मुलीला माझा तळतळाट लागणार म्हणजे लागणारच. त्या मुलीने माझा सगळा संसार बर्बाद केला आहे असं म्हणून अर्णवची आई खूपच रडत असते. आता त्या अर्णवच्या आईचं आणि बाबांचं सगळं भांडण अर्णव आणि अंजलीने चोरून ऐकलेलं असतं. आता लहानपणीचा अर्णव आईसाठी खूपच घायाळ झालेला असतो, आई आई अशा हाका मारत असतो. हे सगळं अर्णवला आठवत असतं. आता इकडे हॉलमध्ये मामी ईश्वरी आणि आजींची वाट पाहत असतात, कुठे गेले या दोघी, अजून कशा काय आल्या नाहीत बरं. आता तेवढ्यातच आजी आणि ईश्वरी तिथे येतात. आता त्यांना पाहून मामी अचानकच म्हणतात, आलात का तुम्ही दोघी? त्यावेळेला आजी म्हणतात, अगं हो आलो ना आम्ही. आता आजी म्हणत असतात, अगं पण तुला काय एवढा आनंद झाला आहे आम्हा दोघींना पाहून? त्यावेळेला मामी म्हणतात, अहो लवकर आलात ना आणि वेळेत सुद्धा आलात म्हणून तसं वाटलं. आता या मामी ईश्वरीला म्हणतात, अगं ईश्वरी जा पटकन, अर्णव कधीची तुझी वाट पाहत आहे, माहेरी जायचंय ना तुला. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, हो जायचंय ना, झाली का त्यांची मीटिंग? त्यावेळेला मामी म्हणतात, अगं हो झाली ना. आता ईश्वरी आजींच्याकडे पिशवी
येते आणि आजी हे धरा प्रसाद तुमच्याकडे, मी जाते. आता आजी सुद्धा जाग ईश्वरी जा असं म्हणतात. आता मामी सुद्धा म्हणतात हो हो जा जा पटकन जा अर्णवकडे. आता या मामींनी जे काही तिथे करून ठेवलेलं असतं ते ईश्वरीला माहीतच नसतं. आता ईश्वरी घाईघाईने अर्णवकडे येत असते. आता ईश्वरी इकडे रूममध्ये येते तर अर्णव ते फोटो आणि मोबाईल हातामध्ये घेऊन उभा असतो. आता ईश्वरी रूममध्ये येते एवढ्यातच अर्णवच्या हातातून तो मोबाईल पटकन खाली पडतो आणि रेकॉर्डिंग सुरू होतं. आता त्यामध्ये ईश्वरी म्हणत असते आई तुला कसं सांगू ग, आई तुला कसं सांगू हे मला कळत नाहीये ग, पण मला तुझ्या बाबतीत काहीतरी कळलं आहे आणि ते खूपच भयंकर आहे. आता मात्र अर्णव हे सगळं रेकॉर्डिंग ऐकत असतो. ईश्वरी मात्र खूपच घाबरलेली असते. आता त्या रेकॉर्डिंग मध्ये ईश्वरी स्पष्ट म्हणत असते आई तुझा आणि अर्णव सरांच्या बाबांचा फोटो मला सापडला आहे. तुमच्या दोघांचा भूतकाळ काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. मला माहित नाही माझ्या रूम मध्ये ते फोटो कुठून आले, कुणी ठेवले, पण अर्णव सरांच्या आईने त्या बाईमुळेच आत्महत्या केली होती हे खरं आहे. आता ईश्वरी त्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणत असते आई मला माफ कर, पण मला खरं खरं सांग तुझा अर्णव सरांच्या बाबांशी काय संबंध होता ग. आता अर्णव मात्र हे सगळं ऐकतच खूप खूप चिडलेला असतो. आता ईश्वरी त्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणत असते आई मला हे सगळं कळाल्यापासून मनावर खूपच बोजा आलाय ग. ज्यावेळेला घरातल्या सगळ्यांना हे कळेल त्यावेळेला सगळं घर उद्ध्वस्त होईल. आई मला काय करू काही सुद्धा कळत नाहीये बघ. आता मात्र अर्णवच्या रागाचा खूपच भडका होणार हे नक्की. आता ईश्वरी तर घाबरलेली असते. आता एवढ्यातच आजचा भाग इथेच थांबवला आहे. आता पुढील भागामध्ये अर्णव ईश्वरीवर खूपच चिडलेला असतो आणि रागानेच तिला म्हणत असतो तू आणि तुझ्या आईने माझ्यापासून सगळं काही लपवून ठेवलं आहे आणि तुझ्या आईला आणि तुला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. आता अर्णव ईश्वरीवर इतका चिडलेला असतो की अर्णव घराबाहेर पडत असतो आणि ईश्वरी आडवत असते. आता आडवत असलेल्या ईश्वरीला जोराने अर्णव ढकलून देतो. ईश्वरी तिथेच खाली पडते. आता अर्णव पुढे पुढे आणि पाठीमागे ईश्वरी रडतच जात असते. हे पाहून मामी म्हणत असतात पुढे हा अर्णव आणि मागे मागे ही रडत असलेली ईश्वरी किती छान वाटत आहे. आता पुढील भागामध्ये आपल्याला अर्णव नेमका काय रिॲक्ट होणार आहे हेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील रिव्ह्यू ऐकायला विसरू नका.